मी माझ्या मर्जीने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। मी भाजपची एक कार्यकर्ती म्हणून काम करत आहे। रवी राणा यांना स्वतंत्र पद्धतीने राजकारणात काम करण्याचा अधिकार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांनी पती पत्नीमध्ये बोलू नये असं म्हणत नवनीत राणा यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना सुनावलं आहे। खासदार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी देखील भाजपमधील प्रवेशाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। रवी राणा म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देश विकासाचा मोठा टप्पा गाठत आहे। मोदींच्या माध्यमातून देशाची सेवा होत आहे। काँग्रेससह अनेक पक्षातील नेते भाजपमध्ये केवळ देश सेवेच्या हेतूने जात आहेत। मी भाजपमध्ये जाणार नाही। माझा युवा स्वाभिमान पक्ष मी सोडणार नाही। मात्र माझ्या पक्षाचा भाजपला देशहितासाठी सदैव पाठिंबा असल्याचं बडनेरचे आमदार रवी राणा यांनी सांगितलंय। खरं तर नवनीत राणा यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांच्या प्रवेशानंतर अमरावती येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वक्तव्य केलं। नवनीत राणा यांनी त्यांचे पती रवी राणा यांचा युवा स्वाभिमानी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याचं बावनकुळे म्हणाले। येत्या काही दिवसात नवनीत राणा या त्यांचे पती रवी राणा यांना भाजपमध्ये देण्याचे आदेश देतील असे वक्तव्य बावनकुळे यांनी केलं। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणा या त्यांच्या घरी आदेश देतील आणि रवी राणा हे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी भाजपमध्ये येतील असे वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याला नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलंय।